श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 12 बल्लाळ विनायकाची कथा दक्षाची तपश्चर्या। सोमकांताच्या शंकेचे निरसन करताना भृगू म्हणाले, राजा, तुझा प्रश्न बरोबर आहे। विश्वामित्रांनी भीमाला त्याच्या पूर्वजांची कथा सांगितली तेव्हा त्याने दक्षाच्या पूर्वजन्माचा मुद्दा उपस्थित केला होता। भीमाच्या प्रश्नाला उत्तर देताना विश्वामित्रांनी दक्षाच्या पूर्वजन्माचे वृत्त सांगितले। तेच मी तुला आता कथन करतो, ऐक। पश्चिम सागराच्या किनारपट्टीवरील सिंधू देशात पल्ली नावाच्या नगरात कल्याण नावाचा वैश्य राहत असे। तो दानशील व धर्मशील होता। इंदुमती ही त्याची पत्नी। या दाम्पत्यास बल्लाळ नावाचा पुत्र होता। या बल्लाळास लहानपणापासूनच देवादिकांची फार आवड होती। सवंगड्यांना घेऊन गावाबाहेर जावे, तेथे दगडांचे देव मांडून त्यांची पूजा करावी, असे खेळ तो नित्य खेळत असे। असेच एकदा ते गावाबाहेर गेले असता बल्लाळाने एक गोटा घेतला आणि त्यास गणपती असे नाव देऊन दुर्वा, रानफुले व पानांनी त्याची पूजा केली। पूजा उपरांत कोणी ध्यान करू लागले, कोणी जप करू लागले, तर कोणी तल्लीन होऊन देवाची गाणी म्हणत नाचू लागले। आपापल्या बालबुद्धीला अनुसरून ज्याला जसे जमेल तसे प्रत्येक जण करत होता। त्या खेळात ते इतके रंगून गेले की स्वतःच्या घराचा तहान भुकेचाही त्यांना विसर पडला। इकडे मुलांची वाट पाहून थकलेल्या संतापलेल्या पालकांनी कल्याणची कानउघडणी केली। म्हणाले, तुझ्या बल्लाळाच्या नादाने आमची मुले बिघडत चालली आहेत। खेळण्यासाठी तो सर्वांना जमवतो आणि गावाबाहेर नेतो। खेळण्याच्या नादात त्यांना घरची आठवणच राहत नाही। तू वेळीच आपल्या मुलाला आवर, अन्यथा या बाबतीत आम्ही ग्रामाधिकाऱ्याकडे तक्रार करू। ते ऐकून कल्याणास खूप राग आला। एका हातात काठी घेऊन तो तावातावाने गावाबाहेर आला। गावाबाहेर मुले गणपतीचे देऊळ तयार करून पूजेच्या खेळातच मग्न होत पुराण ऐकत होती। ते दृश्य पाहून कल्याणाच्या रागाचा पारा अधिकच चढला। त्याच आवेशात काठीचे प्रहार करून त्यांनी मुलांनी बांधलेले देऊळ तोडून मोडून टाकले। त्यांचा रुद्रावतार पाहून मुले आपापल्या घराच्या दिशेने पसार झाली। श्री गजाननाच्या ध्यानात मग्न झालेल्या बल्लाळास या घटनेची वार्ताही नव्हती। संतापलेल्या पित्याच्या हाती तो आयतच सापडला। रागाच्या भरात कल्याणाने त्यास इतके झोडपले की त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। मारांच्या वळांनी अंगावर ठिकठिकाणी काळे निळे चट्टे उमटले। एवढे करूनही त्याचे समाधान झाले नाही, म्हणूनच की काय त्याने बल्लाळास एका झाडास बांधले। त्याचा देव मानलेला दगड दूर भिरकावून देत म्हणाला, कारट्या, आज तुझ्यामुळे मला लोकांचे 4 शब्द ऐकावे लागले। आज कोणता देव येऊन तुला सोडवतो, तुला खायला प्यायला घालतो, तेच मी पाहतो। बल्लाळास त्याच अवस्थेत सोडून कल्याण निष्ठुरपणे घरी परतला। इकडे दुःखाने कासावीस झालेला बल्लाळ आर्त शब्दात गजाननाची करुणा भाकू लागला। देवा, ही भक्त संकटी धावतोस म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात, पण आज मात्र माझ्या बाबतीत उलटेच घडले। आज तुझ्या पूजेत मग्न असताना माझ्या पित्याने मला मारहाण केली, असे का झाले? देवा, वेद, शास्त्रे, पुराणे, भक्त प्रतिपालक या शब्दात तुझी स्तुती करतात। असे असताना या संकटात मी एकटा पडलो आहे हे दिसत असूनही तू पाठ फिरवतोस, याला काय म्हणावे? तुझे भक्तवत्सल हे ब्रीद तू विसरलास की काय? क्षणभर तो थांबला। अर्धवट ग्लानीतही त्याच्या नजरेसमोर त्याचा पिता त्याच्या आराध्य देवतेची विटंबना करीत असल्याचे दृश्य त्याला दिसू लागले। भावना वेगाने तो कळवळला। पित्याने त्याला मारले याचे त्याला जराही वैषम्य वाटत नव्हते, पण त्याच्या देवाबद्दलच्या नीच कृत्याचा मात्र त्याचा संताप आला होता आणि त्याच उद्विग्न अवस्थेत त्याने पित्यास शाप दिला, ज्याने माझ्या गजाननाचे मंदिर उद्ध्वस्त केले, देव फेकून दिला, तो आंधळा, मुका आणि बहिरा होईल। त्याच्या पाठीस कुबड येईल आणि त्याच्या सर्वांगास असंख्य क्षते पडून त्यात दुर्गंधी येईल। आज इथे या स्थानी मी जडदेहाने जरी बांधला गेलो असलो तरी माझा मनाचा तरी मीच स्वामी आहे ना। देवा गजानना, तुझ्या ध्यानात आणि नामस्मरणात माझा प्राण जावा एवढीच इच्छा आहे। बोलणे पूर्ण होताच त्यास पुन्हा ग्लानी आली। तहानेने घशास कोरड पडली होती। भुकेने पोटात थैमान घातले होते।
जखमातील रक्त सुकून गेल्यामुळे जागेवरच थबकले होते आणि तशाही अवस्थेत त्याच्या मुखातून मंद सुस्वरात श्री गजाननाचे नामस्मरण चालूच होते. कल्याण निघून गेल्यावर बराच कालावधी झाला होता. उन्हे कल्ली. अतिव ग्लानीने बल्लाळाची मानही छातीवर झुकली. आता मात्र दयाघन गजाननास राहावेना. बल्लाळाच्या भक्तीची झाली एवढी परीक्षा पुरे झाली असा विचार करून एका ब्राह्मणांच्या रूपात तो बल्लाळसन्मुख प्रकट झाला. क्षणभर आपल्या कृपादृष्टीने त्याने बल्लाळाकडे पाहिले. तोच त्याची बंधने तुटली. कोसळणाऱ्या बल्लाळास त्या कृपानिधीने स्वहस्ते सावरले. त्या क्षणी त्याच्या जखमा बऱ्या झाल्या. त्याच्या धमन्यातून जणू नवचैतन्याचा संचार होऊ लागला. शुद्धीवर आलेल्या बल्लाळास ब्राह्मण रूपात प्रत्यक्ष श्री गजाननच आला आहे हे ओळखण्यास विलंब लागला नाही. साष्टांग नमस्कार घालीत त्याने गजाननाची मधुर शब्दात स्तुती केली. त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गजाननाने त्यास प्रेमाने जवळ घेतले आणि निजकृपेने त्यास सर्व ज्ञान बहाल केले. त्यानंतर तो बल्लाळास म्हणाला, बाळ, ज्या संतापाच्या भरात माझे मंदिर उद्ध्वस्त केले तो नरकात जाईलच, पण पुढील जन्मात तुझ्या शापाने त्याहीपेक्षा दारुण अवस्थेला त्याला तोंड द्यावे लागणार आहे आणि त्याचा पिता त्याला घरातून हकलून देईल. आता तुझ्या मनात एखादा वर मागवायचा असल्यास मागून घे. यावर बल्लाळ म्हणाला, देवा, मला वर देणारच असाल तर आपल्या ठायी असलेली माझी भक्ती निरंतर दृढ व्हावी आणि याच क्षेत्री वास्तव्य करून आपण लोकांची संकटे दूर करावी अशी माझी इच्छा आहे. त्याचे सर्व हिताचे मागणे ऐकून गजाननास अधिकच आनंद झाला. प्रसन्नतेने तथास्तु असा आशीर्वाद देत तो बल्लाळास म्हणाला, मी अंशरूपाने येथे वास्तव्य करीन. यापुढे माझ्या दर्शनास येणारे भक्त माझ्या नावापूर्वी तुझे नाव घेतील व बल्लाळ विनायक या नावाने हे स्थान प्रसिद्ध होईल. बोलणे संपवून विप्ररूप श्री गजाननाने बल्लाळास पुन्हा एकदा आलिंगन दिले आणि दुसऱ्याच क्षणी तो अदृश्य झाला. इकडे घरी गेलेल्या कल्याणाचे काय झाले ते पाहू, असे म्हणीत विश्वामित्र भीमराजास त्या पुढील कथानक सांगू लागले. बल्लाळाच्या शापाने कल्याण बहिरा व मुका झाला. त्याच्या सर्वांगास क्षते पडून त्यातून रक्त वाहू लागले. पाठीवर कुबड निघाले. दृष्टीही अधू झाली. पतीची विकलांग अवस्था पाहून इंदुमती घाबरली. काय करावे तेच तिला सुचेना. शोक अनावर होऊन ती रडू लागली. तिची ती अवस्था पाहून कुणा परिचिताने तिला रानात घडलेला सर्व प्रकार सांगितला. तो कानी पडताच तिचा जीव आणखी कासावीस झाला. त्याही परिस्थितीत सारे धैर्य एकवटून तिने दोघा तिघांना समवेत घेऊन अरण्य गाठले. पण तोपर्यंत श्री गजाननाच्या कृपेने सर्व व्यवस्थित झाले होते. रानात तिला एक सुंदर देवालय दिसून आले. तिचा पुत्र तेथील मूर्तींच्या पूजनात दंग झालेला पाहताच तिला हायसे वाटले. क्षणभर तिला त्या परिचिताचा रागही आला. समवेत असलेल्या शेजाऱ्यांनी तिची समजूत काढली. ते दृश्य आपणही पाहिले होते ते, पण आत्ताचे दृश्य पाहून आम्हासही नवल वाटत आहे असे सर्वांनी सांगताच शांत झालेल्या इंदुमतीने धावत जाऊन पुत्रास आलिंगन दिले. आईला पाहताच आपल्या शापामुळे पित्यासमवेत आता आईलाही दुःख भोगावे लागणार या विचारांनी बल्लाळालाही वाईट वाटले. त्याचा चेहरा उतरला. तेवढ्यात इंदुमती त्यास म्हणाली, बाळ, तुझ्या वडिलांनी एकाएकी काय झालंय तेच कळत नाही. तू शहाणा आहेस तेव्हा माझ्याबरोबर घरी चल. वडिलांची या प्रकारातून सुटका करून त्यांना आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आता तूच काहीतरी करू शकतोस. तुझे वडील तुझ्याशी कसे वागले हे मला समजलं आहे, पण तू आता त्यांच्यावर रागवू नये असंच मला वाटतं. पण गजाननाच्या पूर्ण कृपेने पूर्ण ज्ञानी झालेला बल्लाळ विरक्तियुक्त शब्दात आईस म्हणाला, कुठलं घर, कोण कोणाचा पिता, कोण माता, माझा आत्प, मित्र, सखा, सर्व काही तो गजाननच आहे. मी माझं मन, बुद्धी आणि अंतःकरण त्या श्रींच्या चरणी अर्पण केलं आहे. मी कोणासही काय शासन करणार, करता करविता तो गजानन, तोच सर्वसाक्षी आहे. तो जसे कर्म करतो तसे त्यास फळ मिळते. ज्याने माझ्या देवाची अवहेलना केली, मंदिर उद्ध्वस्त केले, त्याचे फळ त्याला मिळाले. आता माझा मोह सोडून तू आपल्या घरी जा
आणि धर्मानुसार पतीची सेवा शुश्रूषा कर. बल्लाळाचे उद्गार ऐकून त्या मातेच्या हृदयात कालवा कालव झाली. खिन्न स्वरात ती बल्लाळास म्हणाली, पण मी एकटी काय करू? जे घडले त्यात माझा काहीच दोष नाही आणि आता तूच त्याच्या उद्धाराचा मार्ग सांग. मातेच्या केविलवाण्या उद्धारांनी बल्लाळाचे मन द्रवले. तो म्हणाला, ते सर्व जरी खरे असले तरी या जन्मी उद्धार होणार नाही. पुढील जन्मात तुम्हा राजकुळात जन्म घ्याल. तुझे कमला असे नाव असेल. या जन्मीचा तुझा पती पुढील जन्मी तुझ्या पोटी जन्म घेईल. त्याचे नाव दक्ष असे ठेवण्यात येईल. तो जन्मजात मुका, बहिरा, कुबडा व क्षितिग्रस्त असेल. अनंत उपचार करूनही त्यास बरे वाटणार नाही. उग्र तप आणि उपचारांनाही गुण येत नाही हे पाहून हतबल झालेला त्याचा पिता संतापाने तुम्हा दोघांना राज्याबाहेर हकलून देईल. पुढे प्रवास करीत तुम्ही एका गावी मुक्काम कराल. तिथे एका थोर गणेश भक्ताच्या अंगवातानेच तुझ्या पुत्राच्या समस्त व्याधींचे निरसन होऊन त्यास आरोग्य प्राप्ती होईल. पुढे तो गजाननाची मनोभावे उपासना करेल. तेव्हा तुम्हा दोघांनाही श्री गणेश देवाच्या दर्शनाचा लाभ होईल. इंदुमतीस अत्यंत वाईट वाटले. हे जरी खरे असले तरी समोर जो भोग आहे तो भोगणे एवढेच तिच्या हाती होते. पण आता ते भोगण्यातही एक प्रकारचे समाधान होते. समवेत आलेल्या लोकांनी तिचे सांत्वन केले. मनास आवरून ती घरी परतली. त्यानंतर एके दिवशी बल्लाळ एकांतात असताना एक दिव्य विमान तेथे उपस्थित झाले आणि त्यात बसून बल्लाळ स्वर्ग लोकात निघून गेला. भृगूंनी कथा सांगितल्याप्रमाणे शंकेचे निरसन झाले. सोमकांताच्याही शंकेचे निरसन झाले. दक्षाची पुढील कथा ऐकण्यास उत्सुक असलेल्या सोमकांतास भृगू म्हणाले, विश्वामित्रांनी भीमराजास या पुढील कथा सांगितली. ती अशी: मुद्गल ऋषींनी दक्षास ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. तेव्हा कौंडिण्य पुराणाजवळ अरण्यात एका जीर्ण देवालयात वास्तव्य करून दक्षाने 12 वर्षे श्री गजाननाची षोडशोपचारे मानसपूजा केली. अखंड जप हेच त्याचे नित्यकर्म झाले होते. अशा प्रकारे 12 वर्षे 21 दिवसाचे अनुष्ठान पूर्ण झाल्यावर पहाटेच दक्षास एक दिव्य स्वप्न पडले. त्या स्वप्नात एका हत्तीने त्याच्या गळ्यातील एक मौल्यवान रत्नमाला घातलेली त्यास दिसली. त्यानंतर त्या हत्तीने त्यास सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले असून तो आपणास एका सुशोभित नगरात घेऊन जात आहे असे दृश्य त्याने पाहिले. जाग आली तेव्हाही स्वप्नातील ते दृश्य त्याच्या नजरेसमोरून जात नव्हते. आपल्या आईस त्याने हे स्वप्न सांगितले. तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला आणि ती म्हणाली, हत्ती म्हणजे साक्षात गणपतीचे प्रतीक. त्याने तुला पाठीवर बसवून नगरात नेले याचा अर्थ तुला लवकरच राज्यप्राप्तीचा योग आहे असे मला वाटते. आईंच्या उद्गारांनी दक्षास अत्यानंद झाला. तो म्हणाला, आई, माझ्या समवेत तूही अनंत हाल अपेष्टांना तोंड दिलेस. राणी असूनही भिक्षांनावर पोट भरायची वेळ तुझ्यावर आली. जर मला राज्यप्राप्ती झाली तर मी तुझ्यासाठी उत्तम वस्त्रालंकार घडवीन. तुला हिंडण्या फिरण्यासाठी खास पालखी तयार करून घेईन. पुत्रमुखीचे बोल ऐकून कमला म्हणाली, दक्षा, तुला राज्य मिळाले तर मला आनंदच आहे. नाहीतरी तूही राजपुत्रच आहेस. पण हाती सत्ता आली, संपत्ती आली तरी नीती, न्याय व धर्माचे पालन कर. त्यानेच श्री गजाननाची तुझ्यावर अखंड कृपा राहील. त्याला विसरू नकोस. ईश्वर तुला उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य देवो.